प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, आबरू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक तर मीडियावाल्यांनी काही एकदा टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात. आता माझा पाय तिरपा पडला, लगेच मीडियावर कृषी मंत्र्यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा पडला बरं कशामुळे पडला? खड्डा वाचवायला गेला की काय? बरं खड्डा वाचवायला गेलो सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बाहेर. खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात. आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल, तिसरा म्हणतो नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये, त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल. म्हणजे अंदाज लावत राहतात. छोटा प्रश्न आहे. पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला? खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला. खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले. दोनच विषय आहे. पण तशा प्रकारचं